काय व्ह्यू आहे गाईज, हे बघा. वाव, हा व्ह्यू नाही. नमस्ते, गुड मॉर्निंग. आता मी चाललो नुसा पनिदा आयलंडला आणि ही आहे आमची बोट. आणि आता रिसेंटली काय काय सीन होता ते बालीमध्ये, खूप वेदर इश्यूज आणि सगळं सीन आहे. तर म्हणून आम्ही आमची फॅमिली फक्त फुल लाईफ जॅकेट घालून आम्ही पूर्ण हे सगळे क्लिप लावून पूर्ण बसलो आहोत. आणि आज आहे यशश्रीचा बर्थडे, तर विचार करते की काय करू शकतो स्पेशल तिच्यासाठी. आणि हा आहे क्युटी पाय वायू, सॉरी युवान. मी वायूच करत असते ना दरवी, त्यामुळे मी होते. ए युवान, से हाय, से हाय. बापरे, फोन आता पडणार होता, पप्पा मला ओरडतील. तर सीन हा आहे की माझा फोनची बॅटरी लवकर डाऊन होते, तर मी माझ्या फोनने डिसाईड केलं की फक्त रील्स काढायचे आहेत आणि फक्त फोटोज घ्यायचे आहेत. आणि हा आहे पप्पांचा फोन, तर मी पप्पांच्या फोनने व्लॉगिंग करणार आणि माझ्या फोनने फोटोज काढणार. लेट्स गो. गेल्या वेळी आमची ट्रिप ज्या ट्रॅव्हल एजंटनी बुक केलेली ना, आमची बोट वॉज लाईक ओव्हरलोडेड. म्हणजे 20 लोक जाऊ शकतात, तर 50 लोकांना असा खचाखच भरून टाकलेला, त्याच्यात बसायला जागा नव्हती. आणि याच्यात खूप साऱ्या सीट्स खाली आहेत, कारण माझ्या भावाने बुक केली ही. आणि एक मिनिट तुम्हाला वायू दाखवते, बर्थडे गर्ल. आणि हा छोटा वायू, याला काल तिथून कपडे घेतले यशस्वीनी प्रिन्सने. रॉकी आणि वायूचे इथले बॅलमीज ड्रेसिंग. आणि हे पप्पा, त्यांना खोकला झाला आहे थोडा. आणि ही बस नाही, सॉरी, बोट. थोडा बाहेर काढू शकतो का आपण? आणि फोन पडला तर? हा समुद्र आहे, वायू. आम्ही चाललोय थोडा खडबडीत रस्ता आहे आणि हे लोक पुढे पोचलेत. हा आम्हाला घेऊन चाललाय गाडीमध्ये. आता तो आम्हाला आयलंड फिरवणार. इथे लोक एवढे सिगरेट पितात ना, मला तर कळत नाही काय सीन आहे. सगळे सिगरेटच पित असतात दिवस रात्र. आम्ही आता इकडून चालायला ट्राय करतोय बेबी स्ट्रोलर घेऊन. इथे खूप खडबडीत रस्ता आणि रेत आहे, त्याच्यात बेबी स्ट्रोलर फसत आहे, पण वी कॅन मॅनेज. हॉटेलचं नाव आहे अर्जुना. आता आम्ही आलो आहोत नुसा पनिदा आयलंडवर. आणि इथून आम्ही वरती चाललो आहे. 3 बीच आहेत, एक लिंकिंग बीच जिकडून एक फोटो काढायची एकदम बेस्ट जी आहे क्लिफ जिकडून दिसतं, तिथे आम्ही क्लिंकिंग बीच का काहीतरी त्याला बोलतात, तिथे आम्ही चाललो आहे. आणि इकडे आम्ही ब्रेकफास्ट करायला आता थांबलो आहे. वायू मस्ती करतोय आणि अजून ब्रेकफास्ट काय ऑर्डर नाही केलं. मी सध्या तर फक्त कॉफी ऑर्डर केली आहे. इथे खूप जास्त लोक आणि हे क्लिफ आहे. सॉरी हे बघा, खूप लोक आहेत तिथे, खूप लोक आहेत. काय व्ह्यू आहे बघा. आणि मंकी, हा ही केस बांधते आणि हा वायू. काय व्ह्यू आहे गाईज, हे बघा. वाव, हा व्ह्यू नाही. हा अतिशय सुंदर व्ह्यू. कोणाला अजून काय काढून हवंय काय? कदाचित आला तर अरे एवढं खाली जाऊ नको, एवढं खाली जात नाही. जिथून आम्ही फोटो काढले तिथपर्यंत पप्पा नाही आले, कारण खूप सारे स्टेप्स चढायचे आणि उतरायचे होते. तर त्यांचा आम्ही पार्किंगच्या इथेच एक व्हिडिओ काढला. केस नको खाऊ रे वायू, केस सर्वात इंटरेस्टिंग तर हिच्या गळ्यात शंकर शिंपल्यांचा घेतला मी. कुठे मिळेल? आपल्या स्टुडिओमध्ये होतं, जसे मी कानातले घेतले तसे ते होते त्याच्यावर. आम्ही तिथून निघालो आता ब्रोकन ब्रिजला चाललोय. आणि हे लोक काय काय शर्यत लावतात, त्यांची मस्ती चालली आहे. आणि खूप छान व्ह्यू इथे.
मस्त एकदम ते तिथून एवढं छान दिसत होतं ना खाली, पण एवढी गर्दी होती, मला वाटतं 20,000 लोक तर आले असतील तिथे आणि सगळे तडफडत होते फोटो काढायला. पण लकीली आम्हाला आमच्या ड्रायव्हरने असं स्पॉट दाखवला जिकडे लोकच नव्हते, तर तिथून आम्ही फटाफट व्हिडिओ. अपन कभी इंस्टाग्राम पे स्टोरी नहीं डालते, आधी से ज्यादा दुनिया. आम्ही आमच्या ड्रायव्हरला फॉलो करतोय. जे पण फॉरेनर मुली दिसते ना, त्या मला जिमच्या कपड्यांमध्येच दिसतात. हिने पण जिमचे शॉर्ट्स घातले आणि वायू इकडे बाहेर कोंबड्यांना बघतोय, तेव्हा तो हाय करतोय. कुठे कोंबडी, कुठे गेली कोंबडी? वडे इथे एकदम खाली खोल दरी आहे लेफ्टला आणि एकदम छोटा आया है समोरून गाड्याला, तर आम्हाला हळूहळू जावं लागतं. बाद में करूँ. थांब, असं करून मी करेन. बोल मला. 1 2 3. माहित नाही, माझी नस पण चढली. मी She got cramp. चालू आहे स्लो. हे आहे ब्रोकन ब्रिज आणि ही आहे इथली गर्दी फोटो आणि व्हिडिओ काढायला. आणि आता आम्ही अजून दुसऱ्या स्पॉटवर चाललोय. इकडे एवढी गर्दी आहे ना गाईस, काय सांगू तुम्हाला. आणि लोक फुल धक्काबुक्की करतात ते फोटोज काढायला. आणि लोक जाताना कुठे गायब होतात कळतच नाही. टोपी नाही घातली आहे मी, टॅन व्हायचं आहे मला. सगळे मला दुरून दिसतात आहे जाताना, पण कुठे जातात ते मी कसं विचारू, कारण तिथपर्यंत आवाज नाही जाईल. आणि इकडे आहेत कोंबड्या, कॉक्स. आम्ही चाललो आहे गर्दीमधून. हाय, ही गोष्ट आहे बालीमध्ये. लोक येतात जाता हाय बाय बोलून जातात. स्पेशली फॉरेनर्स, गोरे गोरे लोक असतात ना, ते बोलून जातात येतात जाता आणि स्माईल करतात, नॉड करतात, वायूशी खेळतात. वेल मॅनर्ड. बापरे, काहीतरी चांगलं इकडे सीन. लोक खुश दिसतात ते खाली येताना. कुठे गेले हे लोक? तर मी यांचा इकडे उभं राहून व्हिडिओ काढते. यशस्वी तू तिथेच थांबा, आता तू वरती जा. मी काल याच्यावर ना मॅचिंग सरॉंग बघत होती, पिंक, ब्लू किंवा रेड कलरचा, पण मला मिळाला नाही. तर हे खूप नॉन मॅचिंग, याच्यावर पण प्रिंट आहे, ड्रेसवर पण प्रिंट आहे, तर थोडं सॅड झालं. आणि इकडे हा व्ह्यू किती छान आहे, सगळं एवढं एस्थेटिक आहे ना इकडे, मी तुम्हाला काय सांगू. इधर निकाल रहे हो तुम लोग रील? तू बता किधर निकाल. 1 2 3. हे लोकांच्या रीलचं ट्रान्झिशन चाललं आहे आणि खवळलेला समुद्र आहे हा फुल. आणि रॉकी कुठे गेला परत? हा व्हिडिओ आणि फोटो काढणार ना म्हणजे एक फुल कार्डिओ आहे. आम्ही वरपर्यंत गेलो, आता पुन्हा खाली चाललो आहे. बापरे, दम लागला. हे लोक मास्क लावतात. मला अशी सेम हॅट हवी आहे, फाटलेली थोडी. पप्पांना आणि वायूला मी वर सोडून आणला, कारण ऑब्व्हियसली थोडं रिस्की आहे. इथे पण मला काढायचं आहे, पण हे चार्जेबल आहे. थकली मी. हे लोक म्हातारे याच्यावर लटकतात आहे. तो झुला तुटला तर हे चार्जेबल आहे. मी इथे त्या हार्टमध्ये व्हिडिओ काढला आणि इथे ज्यांचा शॉप आहे त्यांनी माझा व्हिडिओ काढला. आणि इथे लोक इतके काइंड आणि किती छान आहेत आणि किती छान व्ह्यू आहे. आय एम लव्हिंग इट. बीचवर पोचलो आहोत आणि तिथे चालली आहे. मी भावाला विचारलं की त्याला काय खायचं आहे. आणि इकडे बीचवर सगळे बिकिनीमध्ये मस्त एकदम सुंदर सुंदर लोक. आणि माझा भाऊ सगळ्या लोकांमध्ये उठून दिसतोय, कारण बीचमध्ये जेवढ्या माणत गेले ना त्या मुलांमध्ये फक्त तो एकट्याने शर्ट घातला आहे आणि बाकी कोणी शर्ट नाही घातला आहे. तिथे डॉगी आहे, डॉगी आहे. भू, 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 भू. अरे भू, भू, भू. कुठे डॉगी? हे काय इथे
वायू नूडल्स खातोय. अरे सॉरी, वायू नूडल्स खातोय. खा 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 खा. गुड बॉय. ड्रेसिंग काय भारी आहे रे वायू तुझी. बालमीच दिसतोय तू. सॉल्ट पाडलं वायूने. हा माझा भाऊ इंस्टा 360 पाण्यात डुबून डुबून व्हिडिओ काढताय. आणि हा छोटी पाय बघा नक्षे बनवतोय जमिनीत. यशस्वीचा बर्थडे आहे तर तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे आणि हे तिच्यासाठी गिफ्ट आहे. आणि केक वेक आम्ही जास्त अरेंज करू शकलो नाही, काल टाईम नाही मिळाला. आणि हे कॅन्डल्स आता मी लावणार आणि ती आता तिथूनच तिला सरप्राईज देणार. आम्हाला खूप लेट झाला आणि तुम्हाला घाम दिसतच आहे. खूप ह्युमिडिटी आहे, केसांची पण पूर्ण वाट लागली आहे. फोटोज नाही काढले यार, फोटोज खूप काढायचे होते पण वेळ नाही मिळाला. आणि आता आम्ही निघतोय आणि 3:30ला त्याने सांगितलं टाईम 3:45 झालेत. 1 तास आम्हाला तिथे जायचं आहे. मग तिथून आम्हाला बोट पकडून परत जायचं आहे. लास्ट बोट 5 वाजता आहे. आणि सगळं एकदम हॉचपॉच झालं, म्हणजे मी जसं इमॅजिन केलेलं तसं झालंच नाही. केक पूर्ण मेल्ट झाला कॅन्डल्सने आणि कॅन्डल्स पण पूर्ण मेल्ट झाले आणि सगळं फुल. आणि रॉकी पळत पळत त्या साईडला गेला, आम्ही कॅन्डल्स वाजत होतो तेव्हा. आणि मग यशस्वी पण भडकली आणि सगळा सीन झाला. तर ठीक आहे, आता सरप्राईज फ्लॉप शो. आणि आम्ही काल रात्रीच केक शोधत होतो पण केक आम्हाला मिळाला नाही प्रॉपर. जो केक असतो तो रात्री 10 वाजता आम्ही शोधायला गेलेलो केक. तर आम्ही एका मार्टमधून आम्ही तो डेअरी मिल्क आणि त्याला काय बोलतात रेड कलर का क्या त्या वो पाय चोको पाय आणि ते घेतले पण ते सगळे मेल्ट झाले कॅन्डलने. तर आय गेस फ्लॉप शो होतो एकदम. हे आहे चिकन साटे आणि मिरपे आणि हे नूडल्स मॅगीचेच नूडल्स त्यांनी दिले. तर एकदम थकेला मिळले, आता भूक लागली आहे. हां छान आहे आणि सालसात पण कसे आहेत. मी तर वायूचा ॲक्च्युली व्हिडिओ काढते यशस्वी. आम्ही ते पोचलो आहे आता आणि इकडे हार्बरला पोचलो आम्ही. आणि आम्ही वाट बघतोय की मग आमची तिकीट घेऊन येईल. मग आम्ही बोटीसाठी लाईन लावू आणि बोटीत जाऊन बसू. तर इथे असे सगळे बसलेत लाईनीने. कुठे हम आहे, किधर है? रॉकीचे सगळीकडे फॅन्स आहेत. जिथे पण आम्ही जातो तिकडे तो लोकांची दोस्ती करतो. तेव्हा लाजतोय तो. काय क्युटी पाय रे तो, किती क्युटी पाय. आम्ही ते एवढ्या उन्हात बसलोय, आमची पाठ तापली. आता हे लोक सगळे चाललेत ना तर आम्ही इथे आत जाऊन बसलो. आम्ही अजून वेट करतोय, हे लोक बसले तिथे. आणि हा वायू हाय वायू. गिव्ह अ नाईस पोज फॉर कॅमेरा. वायू आहे बा काव. अरे हा बोलला की रेड डायमंड तुला नाही चालणार. हा बोलला तू ओरिजिनल डायमंड घालते. हा प्रिन्स बोलला तुला रेड नाही आवडणार. वायू रडायला लागला ना तर ही दीदी आली आमची हेल्प करायला. तेव्हा प्रिन्स आणि पप्पा तर खूपच खुश दिसतात. लाल लाल झाला तो टमाटर सारखा. तेव्हा तो कसं बघतोय. वायू उन्हामध्ये परेशान झालाय. मी त्याचा खाली सोलर चालवते आणि यशस्वी त्याला घेऊन पुढे गेली आहे.
या बोटीतली मी सर्वात लास्ट आहे आणि सगळे माझ्या पुढे चाललेत, मी लास्ट एकदम. हे अंकल इकडे मासे पकडतात ते. हे बघा फिश दिसतात ते मला. हा मासा पकडला त्यांनी. ती फॅनची हवा घालत होती तर पप्पानी प्रिन्स असे खुश होत होते जसे त्यांना कोणतरी फॅनची हवा घालते. अरे नाही मी ते ती मुलगी VIP होती. हवा घालते 1 वर्षाचा. जलवा आहे वायूचा. आणि VIP बोट मधून तू गेली निघून आणि हे इथले पोलीस आहे बॅलमीज. वायू लेट्स फ्लाय. वायू. अरे तो पडेल ना, पकड त्याला. अरे तर बघ हे लोक काय काय पोज मारतात ते वेगवेगळे. ते बघ यांची पोज बघ काय की यशश्री रॉकी आती आहे. बोटीत पोचलो आम्ही. बोट सुरू झाली आणि इथे पाठी. इथून आम्ही चाललोय बोटीने. आता आम्ही इकडे पाठी बसलोय आणि बघ किती छान. बोट फक्त पडायला नको पाण्यामध्ये. वाव. त्या आयलंडवरून आम्ही निघालो. आय लव्ह माय लाईफ. आयुष्य आहे समुद्रासारखं अथांग गूढ विशाल. कधी शांत चांदणं पसरलेलं, कधी वादळाचं जाल. लाटा येतात, लाटा जातात, क्षणाक्षणाला रंग बदलतो. सुखदुःखाच्या भरती ओहोटीमध्ये माणूस स्वतःलाच गमावतो. कधी खडकांवर आपटतात लाटा, फुटून जातात स्वप्न सारे. मीठ बनून अश्रू वाहतात डोळ्यांतून ओघळणारे. कधी किनाऱ्यावर हसत नशीब वाळूत स्वप्न रेखारतो. कधी खोल गर्तेत वेदनांचा गूढ रहस्य साठवतो. मी लाट आहे, मी किनाराही. मी वादळ, मी शांतता. मी पतझड, मी उभारी. मी अपार सहनशक्तीची व्याख्या. समुद्रासारखंच माझं आयुष्य, खोल, खरं, निडर. जो वाहत राहील अखंडपणे, तुटेल कधी पण थांबणार नाही कधीच निरंतर. ही नवीन हॅट घेतली 100Kला. कशी अप्पा? आम्ही चाललो अजून 750 मीटर चालायचं आहे. आम्हाला इकडे अजून एक दुकान मिळालं आहे. पप्पांना प्रिन्स शर्ट बघ ग्रीन किती छान आहे. पप्पा घे त्यांना हे, म्हणजे थोडं सिंगापूरमध्ये वगैरे घालायला होईल. आपण एक्सेसरीज शोधूया. खूपच टायरिंग डे होता. आता आम्ही गाडीत आलो आहे आणि हे लोक सगळं बॅकपॅक करून पाठी ठेवतात ते डिक्कीमध्ये. 6:30 झालेत. थोडा लेट आला सूर्या. तर आता आम्ही सगळं गाडीमध्ये टाकून जाणार. 1 तासाची ट्रॅफिक आहे. मग घरी जाऊन यशस्वीच्या बड्डेची तयारी करायची आहे आणि मग आम्ही छान बड्डे डिनरला जाणार. वायू हे बघ कोण रडतंय बरं.